कृषी विद्यापीठामध्ये हे आंदोलन करावं लागते, नेमकं काय प्रकरण? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील माननीय कुलसचिव वेणीकर साहेब यांच्या दालनाबाहेर आम्ही ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहेत। याचं कारण असं आहे की आर्थिक वर्ष 17-18, 18-19, 19-20, 20-21 पर्यंत ह्यांचे सगळे लेखापरीक्षण झालेले आहेत। ते लेखापरीक्षण संचालक स्थानिक लेखा परीक्षक कार्यालय ह्यांनी केलेले आहेत। ह्यांच्या ह्याच बिल्डिंगमध्ये खाली कार्यालय त्यांचं, आणि त्या कार्यालयाकडून मी हे सगळे लेखा आक्षेप जे होते, त्यांचे लेखा परीक्षण अहवाल होते, ते 4 वर्षाचे घेतलेले आहेत। आणि त्यानंतर ह्यावर कुठली कारवाई झाली असं मी विचारणा गेल्या महिन्याभरापासून पत्र देतोय। तर ह्या 18-19 पर्यंत पासून समजा तर 21-22 पर्यंत कुठली कार्यवाही झालेली नाहीये। फक्त टोटल 17-18 मध्ये 346 लेखाक्षेप होते, त्याच्यापैकी 10 क्लिअर केले, 336 राहिले। प्रत्येक वर्षाचे असे 5-5, 10-10 लेखाक्षेप क्लिअर केलेले आहेत। आणि त्याच्यानंतर हे नियंत्रक कंट्रोलर म्हणून खाली असतात ते वनमा कृषीचे, तर त्यांनी ह्या सगळ्या ज्यांच्या विरोधात लेखाक्षेप निघालेले आहेत त्यांना 2018 पासून ते 2026 पर्यंत पत्र देत आलेले आहेत, पण त्यांनी येऊन हे लेखाक्षेप क्लिअर केलेले नाहीये। लेखा परीक्षण अहवाल जर वाचला आपण तर ह्याच्यात भरपूर मोठ्या प्रमाणात घोळ आहे। एक मी उदाहरण म्हणून वाचून दाखवतो, सगळं हे पुस्तक जेवढं मोठं पूर्ण घोळानं भरलेलं आहे तरी एक वाचून दाखवतो। बीज प्रक्रिया केंद्र परभणी, बियाणे प्रक्रिया नोंदवही वरील पेन्सिलने नोंद घेणे, बियाणे पास नापास नोंद न घेणे, तसेच प्राप्त तूर बियाणे जमा नोंद न घेता परस्पर विल्हेवाट लावून अपहार केल्याबाबत, म्हणजे हे अपहार झालेला आहे नाही तर हे ह्यांच्याच ऑडिटरने मुद्दा काढलेला आहे। मग ह्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे। आतापर्यंत समजा जर 18-19 पासून जर इथपर्यंत जर कारवाई होत नसेल तर निश्चितच ह्याच्यात काहीतरी काळं वेळ आहे। म्हणजे हे नियंत्रक, कुलसचिव आणि हे घोळ करणारे जे कोणी अधिकारी कर्मचारी आहे ह्यांनी आपसात काहीतरी पैशाची देवाणघेवाण म्हणून ह्याच्यावर कुठली कारवाई केलेली नाही। ही कारवाई व्हावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज होळीच्या औचित्य साधून आम्ही इथं ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहे। ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर उद्या सुट्टी आहे, आणि कार्यालयाने वेळेत दर कार्यालयाच्या कामकाजाच्या दिवशी आम्ही परत इथं येऊन ठिय्या आंदोलन करणार आहोत।